ओम नमो नारायण। मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, नाशिक, महाराष्ट्रामधून बोलतोय। जर आपल्याला पॅरालिसिस झाला असेल तर मित्रांनो, पॅरालिसिस हा रोग जो आहे हा स्वतंत्र नाही आहे। तुमच्या शरीरामध्ये जर समजा अचानक ब्लड प्रेशर वाढला किंवा अचानक तुमची डायबिटीज वाढली तर अशा अवस्थेमध्ये, नाही तर मग खूप तुम्ही धूम्रपान करताय, अनियमित जीवन जगताय, टॅक्टिकली जीवन तुम्ही जगत नाही, अति स्ट्रेस तुमच्या डोक्यावर आहे, तर अशामुळे काय होतं, ब्लड व्हेन्स फाटून जाते आपल्या डोक्यामधली। आणि ते ब्लड व्हेन्स फाटली की मग ते विशिष्ट नियंत्रण करणारे जे काही सेंटर आहे तुमच्या अवयवावर ते बंद पडतं आणि पर्याय तुमचा हात किंवा पाय मग नंतर पॅरालिसिस होतो। तर मित्रांनो, जर कुठलाही डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा रोगांचं जर डॉक्टरने ट्रीटमेंट तुम्हाला रेग्युलर केलं असेल, रक्तपातळीची गोळी असेल, तर ती पण गोळी तुम्ही स्वतःवरून बंद करू नका। असे बरेचसे मी आमच्या आश्रमामध्ये बघतोय, जे लोक येतात तर त्यांच्या रुग्णाच्या सोबत जे लोक राहतात ते सांगतात की यांनी मागच्या 10 दिवसापासून 15 दिवसापासून ब्लड प्रेशरची गोळीच घेतलेली नाही आहे किंवा डायबिटीजची गोळीच घेतलेली नाही आहे। तर मित्रो, तशाने तुम्हाला पॅरालिसिस होऊन तुमचं शरीर जर एक वेळ पॅरालिसिस झाला, त्या माणसाला तुम्ही विचारा, त्याला असं वाटतं की मेलं तर बरं, हा पॅरालिसिस नको होता मला, हा अर्धांगवायू नको होता मला, कारण की त्यामध्ये दुसऱ्यावर आपल्याला डिपेंड राहावं लागतं। लघवी आहे, संडास आहे, जेवण आहे, दुसऱ्याला पण त्रास आहे। तर मित्रांनो, सतर्क राहा। डॉक्टरांनी दिलेल्या डायबिटीज आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या मुळीच बंद करू नका। त्यापासून तुम्ही जर नाही घेतल्या नाहीत तर त्रास आहे, आणि जर रेग्युलर घेतल्या तर तुम्हाला काही त्रास नाही आहे, त्यापासून काही साईड इफेक्ट नाही आहे। आणि अतिचिंता, अतिजागरण, अतिमद्यपान, अतिशोक, ह्या सर्व गोष्टीही तुमच्या पॅरालिसिसचे कारण होऊ शकतात। आमच्या शिवधाम सरकार आश्रमामध्ये आम्ही 100 बेडेड पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर आम्ही उघडलेलं आहे, ज्या सेंटरमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रुग्णाची सेवा केली जाते, ज्यामध्ये पंचकर्म, योग, मेडिटेशन, फिजिओथेरपी, ट्रेंड स्टाफ त्याच्यामध्ये, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर हे पण त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे। तर ह्या गोष्टीचा लाभ घ्या। आणि काही योग संशोधित केलेल्या आयुर्वेदिक जडीबुटी आहेत, त्या जडीबुटीचा प्रॉपर पेशंटवर उपयोग केला जातो। काही विशिष्ट तेल आहेत, त्या विशिष्ट तेलाने त्यांचे मसाज केले जाते। तर ह्या 7 दिवसासाठी, 15 दिवसासाठी तुम्ही आमच्या आश्रमामध्ये पेशंटला ठेवू शकता, त्याचा तुम्ही आनंद घ्या। आमची वेबसाईट आहे www.shivdhamsarkar.com, किंवा खाली नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर आपण रुग्णाला घेऊन येऊ शकता। जर रुग्णाला तुम्हाला पंचकर्मासाठी ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल ठेवायचं तर रुग्णाला तुम्ही इथं घेऊन या। आम्ही त्यांची मुफ्त नाडी परीक्षण करून तुम्हाला आयुर्वेदिक औषधं महिन्याचे देऊ तुम्हाला। पण एक वेळ तर तुम्हाला पेशंटला डायग्नोस करण्यासाठी, रोग निदान करण्यासाठी, नाडी परीक्षण करण्यासाठी तुम्हाला रुग्णाला एक वेळ तरी घेऊन यावं। आणि इथं जे आम्ही म्हणजे नो लॉस नो बेनिफिट ह्या तत्वावर जो आश्रम चालू आहे, तर इथं योग्य सेवा दिली जाते, त्याचा आपण लाभ घ्या। ओम नमो नारायण।